नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि पहिली सविस्तर बातमी बघूया. कुर्ल्यातील बेस्ट बस अपघाताने मुंबईकर हे हादरून गेलेले आहेत. भरधाव बेस्ट बसच्या धडकेमध्ये 7 जणांचा बळी गेलेला आहे आणि या अपघातामुळे बेस्टच्या सुरक्षिततेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्या 7 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार नेमकं कोण आहे? बेस्ट प्रशासन की चालक, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. तारीख 9 डिसेंबर 2024, वार सोमवार, वेळ रात्री 9:50. सोमवारी रात्री बस क्रमांक 332 कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेने निघाली. ही बस कुर्ल्यातल्या LBS मार्गावर आली. त्यावेळी या रस्त्यावर वाहनांची नेहमीप्रमाणे गर्दी होती, तर ही बस भरधाव वेगानं धावत होती. वाहन चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि या बसनं रस्त्यावरील समोर येईल त्या प्रत्येकाला उडवलं. त्यावेळी कुणी रस्त्यानं जात होतं, तर कुणी रस्त्याच्या कडेला वाहन उभं केलं होतं. कुणाला काही कळायच्या आत या भरधाव बसनं एकाच वेळी रस्त्यावर 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली. टैक्सी में बैठा था तो सडनली बस अनकंट्रोल होके वो आके उड़ाते चले गए. बस वाले ने उड़ाते चले गया. किसको संभलने का मौका मिला ही नहीं. 70 की स्पीड में थी कम से कम. वहाँ से उड़ाते कम से कम एक औरत वहाँ पे हॉस्पिटल के पास बॉडी अलग हो गई पूरी. वहाँ पे यहाँ पे बच्चा मरा, एक औरत का यहाँ पे पूरा. हाँ, मार्केट में भी हुआ. यहाँ पे अपना एमर्स क्लासेस है ना, वहाँ पे भी एक भाई औरत को पूरा डर पड़ गया भाई. हा अपघात इतका भीषण होता की त्या बसनं जवळपास 300 ते 400 मीटर पर्यंत वाहनांचा अक्षरशः चुराडा केला. तसंच रस्त्यावरून जाणारे अनेक जण बस खाली चिरडले गेले. हमारी दुकान की सीसीटीवी में कुछ सेकंड का वीडियो है, 1-2 सेकंड का वीडियो है दुकान के सामने से गुजरते हुए. अभी हम लोग ने देखे तो ट्रेन की स्पीड से गुजरा है वो, धूल उड़ाते हुए. तो ब्रेक फेल में इतना स्पीड नहीं होती है गाड़ी की. वो तकरीबन 90-100 की स्पीड से गुजरा है और उसको लगा था कि मैं निकल जाऊंगा. और फिर जब उसको यहाँ पर ट्रैफिक दिखी आगे तो उसने यहाँ बस घुसा दी. या भीषण अपघातानंतर पोलिसांनी बस चालक संजय मोरेला अटक केली. त्याच्या पोलीस चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. संजय मोरे सोमवारी दुपारी 2 वाजता कामावर आला होता. 4:45च्या सुमारास तो अंधेरीतून बस घेऊन निघाला. रात्री 8:45च्या सुमारास तो बस परत घेऊन परतला होता. 1 तास संजय मोरेनं आराम केला. त्यानंतर 9:10च्या सुमाराला तो कुर्ला डेपोतून बस घेऊन बाहेर पडला. पण काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात झाला. सर्व नियम हे कॉन्ट्रॅक्टर्स जेवढे आहेत, 4-5 कॉन्ट्रॅक्टर्स दिलेले आहेत, ते सर्वजण प्रत्येक नियम धाब्यावर ठेवतात. सर्व काही रूल्स आहेत, BSTचे आहेत, मोटर वर्कर ट्रान्सपोर्ट ऍक्टचे आहेत. कोणतेही नियम पाळले जात नाही, गाड्यांचं मेंटेनन्स केलं जात नाही, ड्रायव्हर्सची ट्रेनिंग केली जात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईकर जनतेचा जीव हा धोक्यात टाकताय. या बस अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर कुर्ला किलिंग बस प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आलेली आहे. कोर्टाने आरोपी संजय मोरेला 21 डिसेंबर पर्यंत आता कोठडी सुनावलेली आहे. कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 33 जण यामध्ये जखमी झालेले आहेत. या घटनेनंतर स्थानिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. घटनास्थळी काही जणांनी ड्रायव्हर संजय मोरेला पकडून मारहाण सुद्धा केलेली आहे. दरम्यान मोरेला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळेला कोर्टाबाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी सुद्धा घेण्यात आलेली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपी संजय मोरेला टॅक्सीमधून कोर्टापर्यंत आणलेला आहे. तर कोर्टात नेमकं काय घडलंय आपण बघूया. अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे. 22 वाहनांचं यामध्ये नुकसान झालंय.
तपास अजून सुद्धा बाकी आहे असं सरकारी वकील यांचं म्हणणं आहे. 70 पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब यामध्ये नोंदवायचे. तर आरोपी मोरेचे वकील काय म्हणतात बघूया. चालकांच्या प्रशिक्षणाचा विषय महत्त्वाचा असल्याचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तसंच प्रशिक्षणाशिवाय बस चालवण्यास दिली असं सुद्धा आरोपी मोरेचे वकील म्हणतायत. तर मोरेची वैद्यकीय तपासणी केल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. इलेक्ट्रिक बस पेट घेते हे लक्षात घ्यावं हा महत्त्वाचा मुद्दा सुद्धा त्यांनी यावेळेला उपस्थित केलेला आहे. तसंच एखादा गुन्हा एखाद्या व्यक्तीवरती नाही म्हणजे भविष्यात तो गुन्हा करणार नाही असं होत नाही असं न्यायाधीशांचं म्हणणं आहे. पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्याच्यात कारणं लिहिलेले होते की त्याची तपास करायचा आहे त्यांना गुन्ह्यामध्ये की तुम्ही कुठला अंमली पदार्थ घेतलं होतं का, त्यासाठी एक त्यांनी कारण दिलं आहे. दुसरं, ह्या कटात कोणी सहभागी आहे का ह्या संदर्भातली त्यांनी मागणी केली होती. पण कोर्टाला आम्ही ह्या संदर्भातली माहिती दिली. कालपासून तो पोलिसांच्या ताब्यात होता. पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे की त्याची काल वैद्यकीय तपासणी केलेली आहे, पण त्याची अजून करायची या संदर्भातला रिमांड ॲप्लिकेशनमध्ये कुठे नमूद नव्हतं. तर कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातामध्ये 18 वर्षाच्या शिवम कश्यपचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. भूक लागली म्हणून काहीतरी खाण्यासाठी तो घराबाहेर पडला होता आणि थोड्या वेळाने जोरात आवाज झाला आणि त्याचे वडील काय झालं हे बघायला बाहेर आले. बसचा अपघात झालेला होता. लोकांच्या मदतीसाठी ते स्वतः धावलेले आहेत. कार खाली अडकलेल्या लोकांना ते बाहेर काढत असतानाच त्यांना स्वतःचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळलेला आहे. त्यांनी लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केलं, पण त्याचा मृत्यू झालेला होता. मुलाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कश्यप कुटुंब हे धक्क्यामध्ये आहे. त्याच्या वडिलांना बोलताना शब्द सुद्धा सुचत नव्हते. जब एक्सीडेंट हुआ तो हम पास में था ना, थोड़ी दूर के करीब में, जैसे आवाज़ गए जल्दी से तो देखे तो वही मिला मुझे. किस हालत में मिला कि आपको पता था कि आपका बच्चा भी उसके एक्सीडेंट की चपेट में आ गया? कब मालूम पड़ा आपको? बेहोशी की हालत में था वो. आपको कैसे मालूम पड़ा कि आपका बच्चा भी बस के हादसे में शिकार हो गया? कैसे मालूम पड़ा आपको? हम गए थे ना वहाँ पे. हाँ, क्या 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 देखा आपने वहाँ पे तब? देखा तो बेहोश पड़ा था. हाँ, तो उसको गोद में लिया था. हमने देख लिया, फिर लेकर गए हॉस्पिटल. हाँ. वहाँ पे डेथ हो गई हॉस्पिटल में. तर कुर्ल्यामध्ये झालेल्या बस अपघातामध्ये एका 19 वर्षीय तरुणीने सुद्धा आपला जीव गमावलेला आहे. आफरीन शहा असं तिचं नाव असून कालचा दिवस तिचा नोकरीचा पहिला दिवस होता. सकाळी मोठ्या उत्साहामध्ये ती ऑफिसला गेली होती आणि परतताना रिक्षा मिळत नव्हती म्हणून तिने घरी फोन केला, पण वडिलांनी चालत ये असं सांगितल्यानंतर ती चालत निघालेली होती. पण तिचं दुर्दैव की तिच्या घराच्या रस्त्यावरच हा मोठा अपघात झाला आणि भरधाव बसने तिला सुद्धा धडक दिलेली आहे. अफरीनचा नोकरीचा पहिला दिवस तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरलेला आहे. सकाळी बाहेर पडलेली मुलगी थेट तिचा मृतदेह घरी आल्यामुळे शहा कुटुंबावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय. या घटनेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, बीएमसी, बेस्ट असे सगळेच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलेला आहे. रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, त्यांच्याकडून हप्ते घेणारे पोलीस, ट्रॅफिक पोलीस, त्यांच्यामुळेच माझी मुलगी गेल्याचं ते म्हणालेत. कारवाई करायची असेल तर या सगळ्यांवरती व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. के ऊपर बैठ के कब्जा करके बैठे हैं कुर्ला स्टेशन से लेके कुर्ला डिपो तक. कहीं पर आपको 2 फुट चलने की जगह नहीं है. आप कहाँ जाओगे? इसमें सब जिम्मेदार है. आज 15-15, 20-20 साल से एमएलए हैं या आमदार हैं या नगर सेवक हैं. आज जब हमारे बच्चे मर गए तब वो आए अपनी टीआरपी बढ़ाने, अपनी हमको झूठी तसल्ली देने के लिए आए. अगर इन्होंने आज अपनी रिस्पॉन्सिबिलिटी निभाई होती ना तो ये हादसा आज नहीं होता. और ये इससे बड़ा भी हादसा होगा. बीएसटी हो, चाहे मनपा हो, चाहे ट्रैफिक पुलिस हो, चाहे जनप्रतिनिधी हो, सब जिम्मेदार है. तर कुर्ल्यातील बस अपघातातून वाचलेला रिक्षा चालक अनिल कुमार